ओम नमो जय अनंता नारायण विश्वबीजा सुहास्य वदना विश्वनाथा परात्परा पुरातना जगदवंद्या नगद नारायणा जगदवंद्या नगद नारायणा। अध्यात्म विश्वातील तळपता ज्ञानसूर्य अनंत परमात्मा देवर्षी महात्मा नगद नारायण महाराज यांच्या कृपा आणि आशीर्वादाची शिदोरी पदरात पाडून घेण्याचा सर्वोच्च सोहळा म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह। श्री क्षेत्र संस्थान नारायणगड आणि नारायणगडचे मठाधिपती गुरुवर्य प्रेममूर्ती शिवाजी महाराज यांच्या पवित्र मार्गदर्शनाखाली आणि सिरस मार्ग ग्रामस्थांच्या अतिशय सुरेख आणि सुबक अशा नियोजनामध्ये 72वा नारळी अखंड हरिनाम सप्ताह पार पडतो आहे। आज या सप्ताहाचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये जो आपण अखंड हरिनाम सप्ताह म्हणतो, अखंड हा शब्द वापरतो। अखंड म्हणजे अहर्निश म्हणजे रात्र दिवस नामाचा जागर या ठिकाणी नगद नारायण महाराजांच्या दरबारामध्ये होत असतो। अगदी पहाटेपासून अगदी 4 ते 6 या वेळेमध्ये 4 ते 6 या वेळेमध्ये त्या काकडा आरतीच्या ज्योतीमध्ये महात्मा नगद नारायण महाराजांची निर्मलता आणि तेजस्विता याची प्रत्यक्ष अनुभूती आपल्याला अनुभवायला मिळते। 6 ते 7 या वेळेमध्ये आपण त्या अनंताचं स्वरूप, अनंताची जी अनंत रूप आणि अनंत नावे ज्या ईश्वराला आहेत त्या विष्णू सहस्रनामामध्ये त्या ईश तत्वाचं नामस चिंतन करणार आहोत। 6 ते 7 या वेळेमध्ये 10 ते 11 या वेळेमध्ये नगद आणि तुका यांच्या ऐक्याचा संबंध संगम अतिशय सुंदरपणे गाथा भजनाच्या रूपानं आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। आणि दुपारी 1 ते 4 या वेळेमध्ये नगद नारायण महाराजांच्या या पवित्र आणि पावन अशा दरबारामध्ये साक्षात प्रभू रामचंद्राचं चरित्र आणि चारित्र्याचं वर्णन अतिशय अमोघ अशा वाणीमध्ये, सुश्राव्य अशा वाणीमध्ये, जे महाराष्ट्रात नव्हे तर देशात नामवंत कथाकार असलेले ढोक महाराज यांच्या वाणीतनं आपल्याला प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं दर्शन या ठिकाणी होणार आहे। अगदी 4 ते 5 या वेळेमध्ये आणि 5 ते 6 ज्ञानेश्वर माऊलींच्या अगदी प्रवचन आणि हरिपाठाच्या रूपानं अगदी ज्ञानेश्वर माऊलीच्या वाणीतनं नगद नारायण महाराजांचं जे काही सुश्राव्य चिंतन, त्या ईश तत्वाचं चिंतन आणि हरिपाठाच्या माध्यमातून मंथन या ठिकाणी घडणार आहे। रात्रीच्या हरिकीर्तनामध्ये आजचा दिवस जे काही ज्यांना वाणीभूषण म्हटलं जातं ते विशाल महाराज खोले यांचं हरिकीर्तन म्हणजे त्या ईश तत्वाची जी कीर्ती वर्णना केली जाणार आहे। नगद नारायण महाराजांची कीर्ती या हरिकीर्तनामधनं आपल्याला अनुभवायला आणि याची डोळा प्रत्यक्ष अनुभूती आपण घेऊ शकाल। आणि रात्रीचा हरिजागर यानंतर होणार आहे। म्हणजे पहा की नगद नारायणा शरण गेलो, नगद नारायणा शरण गेले ते का कधी विनमुख परतले, शिरस मार्ग ऐसे का कधी कोणी पाहिले या त्रिभुवनामध्ये नगद नारायण महाराजांच्या दरबारात गेलेला व्यक्ती कधीही विनमुख असा कधी परतला गेला नाही आणि असा व्यक्ती शोधूनही आपल्याला त्रिभुवनामध्ये सापडणार नाही। म्हणून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जे काही नगद नारायण महाराजांना शरण जातील त्यांचे अगदी कर्म शुद्ध घडतील आणि यापुढची जी त्यांना वर्षभराचीच नव्हे तर जन्म